नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रात खरीप पेरणीसाठी सर्वात जास्त वापरले जाणारे खत म्हणजे DAP खत म्हणजेच 1846. या पेरणी काळात 1846 खताचा तुटवडा हा होतच असतो. त्यामुळे कृषी विभागाकडून पेरणीसाठी जर DAP खत मिळाले नाही तर पर्याय म्हणून दुसऱ्या खताचा विचार करावा असे आवाहन करण्यात येत आहे. याचा अर्थ असा की DAP खताचा पुरवठा हा पुरेसा नाही, म्हणून पर्यायी खते वापरण्यास आवाहन करण्यात येत आहे. 1846 ऐवजी 20-20-0-13, 12-32-16, 14-35-14 अशी खते वापरण्याबरोबरच संमिश्र खते न वापरता युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश असे सुटे खत मिश्र करून वापरण्याचे आवाहन केले जात आहे. पण हे मिश्रण करून पेरता येत नाही हे या कृषी विभागाला जाणून डोळेझाक केलेले आहे. हे तिन्ही घटक म्हणजे युरिया, सिंगल किंवा ट्रिपल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश तिन्ही पोते मिक्स केले तर लगेच या मिश्रणाला पाणी सुटू लागते. त्यामुळे हे मिश्रण पेरता येत नाही. पण 20-20-0-13, 12-32-16, 14-35-14 यासारख्या खताचा पर्यायी वापर म्हणून करू शकतो. तसे पाहिले तर कोणत्याही पिकाला नत्र, स्फुरद, पालाश म्हणजे NPK या तिन्ही घटकाची आवश्यकता असते. पण आपण 1846 म्हणजे नत्र 18% आणि स्फुरद 46% आहे त्याचाच विचार करतो. त्यामुळे NPK असलेल्या खताचा वापर करायला काही हरकत नाही. पोटॅशमुळे दाण्याची जाडी वाढते, त्यामुळे तिन्ही घटक असलेले खते वापरावेत. तसेच सोयाबीन पेरणीसाठी BBF पेरणीचे आवाहन करण्यात येत आहे, कारण BBF आणि सरी काढून टोकन केलेल्या सोयाबीनमध्ये वापसा राहतो, म्हणजेच पाणी साठून राहत नाही. सोयाबीन पिकासाठी प्रति हेक्टरी 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश या व्यतिरिक्त 20 किलो गंधकाची आवश्यकता असते. त्यानुसार पेरणीसाठी 14-35-14चा डबल डोस द्यायला काही हरकत नाही. शेतकऱ्याच्या शेतात सध्या पेरावे की नाही हा विचार चालू असताना काही ठिकाणी आता पेरणी सुरू झाली आहे, तर काही ठिकाणी म्हणजे काल 7 तारखेला पाऊस झाला आहे, त्यामुळे आता लगबग सुरू झाली आहे. DAP खतावर शेतकऱ्यांना जास्त विश्वास बसला असल्याने या खताची मागणी राज्यभरातून सर्वाधिक आहे. राज्यातील खरीप पेरणीसाठी खताचा साठा हा पुरेसा आहे असे सांगून पर्यायी खताचा वापर करावा असेही सांगितले जात आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. यावर्षी कृषी विभाग पेरणीबाबत शेतकऱ्यांना सजग करण्यासाठी विविध माध्यमातून माहिती देत आहे. शिवाय पर्यायी संमिश्र खते कसे तयार करावीत याबाबतही माहिती देत आहे. धन्यवाद.